समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांच्या 79वा समाधी सोहळा अक्कलकुवा येथे संपन्न। 79वी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन। 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांच्या 79वा समाधी सोहळा त्यांच्या मूळ गाव अक्कलकुवा येथे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाले। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या कुटुंबातर्फे करण्यात आले होते। यात सकाळी 11 वाजता महापूजा व महाआरती करण्यात आले। महाआरती ही अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले होते। पश्चात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना आयोजकांकडून प्रमाणपत्र, ट्रॉफी व हेडफोन भेट स्वरूपात देण्यात आले। पश्चात महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी मंत्री पद्माकर वडवी, भाजपा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, माजी सभापती नटवर वडवी, पृथ्वीसिंग पाडवी, जीवनलाल भन्साली, तुकाराम वडवी, मनोज डागा, कत्वन्ना सेंदाने, ब्रिजलाल भन्साली, महावीर भन्साली, दिनेश खरात, अमोल सिंग राणा, संदीप मराठे, महेश तंवर, डिंपल चौधरी, रावेंद्र सिंग चंदेल, प्रकाश खिची, अनिल जावरे, रवींद्र गुरव, रोहित चौधरी। तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर हिरे, विजय हिरे, मधुकर पवार, जगदीश पवार, जितेंद्र हिरे, दीपक हिरे, बबलू हिरे, विशाल मंडलिक, जयेश मंडलिक आदींनी परिश्रम घेतले। यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। श्री सद्गुरू शंकर महाराज की जय। मी श्री सद्गुरू शंकर महाराज यांची आज 79वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। महाराज हे मूळ अक्कलकुव्याचे, याच घरात महाराजांचं वास्तव्य होतं। इथंच महाराज राहत होते। काही दिवसांनी महाराज इथून पुणा, सातारा, सांगली, सोलापूर अशा भरपूर ठिकाणी महाराज गेले आणि या त्यांच्या मूळ घरी आज ही 79वी पुण्यतिथी आम्ही साजरी करत होतो। या कार्यक्रमाला या तालुक्याचे धडगाव आणि अक्कलकुवा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमशादादा पाडवी हे स्वतः या कार्यक्रमाला हजर होते। त्यांनी महाराजांची आरती व पूजा वगैरे केली। तसेच आज भंडाराचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे। सालाबादाप्रमाणे भंडारा इथं होतो। आणि या कार्यक्रमानिमित्त आमशादादांनी इथं रक्तदानाचा कार्यक्रम पण ठेवायला लावला होता। त्याप्रमाणे रक्तदानाचा कार्यक्रम इथे यशस्वीरित्या पार पडतोय।